ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधला आपला 3रा श्लोक चाललाय. योगाच्या संबंधाने हा अध्याय असल्यामुळे थोड्या थोड्या योगाच्या संकल्पना पण आपल्याला बघाव्या लागतात. त्याच्यामध्ये आपण काल बघितलं आणि त्यात बघतोच आहोत. म्हणजे पतंजलींचं जो अष्टांग योग आहे त्या अष्टांग योगाच्या संदर्भामध्ये काल आपण 8 अंगातली 5 अंग बघितली, थोडक्यात बघितली, कारण पुढे पुन्हा तो विषय येईल, त्यावेळी त्याचा विस्तार करता येईल. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही त्यातली बहिरंग साधना आहे. आणि बहिरंग याचा अर्थ हे जे बाहेरचं जग आहे, ह्या जगामध्ये स्थूलपणाने केली गेलेली जी साधना आहे ती बहिरंग साधना आहे. आता जी अंतरंग साधना आहे, काल आपण जिथे आलो तिथे प्रत्याहारापाशी आलो. प्रत्याहारापाशी येताना सूत्र काय आलं की मन जितकं बहिर्मुख आहे त्या मनाच्या बहिर्मुखतेला अंतर्मुख करून घ्यावं. ते मन जे आहे ते आतमध्ये मुरडून घ्यावं. जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या विषयीचं आकर्षण आणि त्याच्यामधून आपल्या आवडीचं, आपल्याला वाटतं म्हणून, आपली इच्छा म्हणून, आपला लोभ म्हणून, आसक्ती म्हणून, मोह म्हणून अनेक गोष्टींच्या मागे मनुष्य यानं त्या रूपाने कळत न कळत महत्वाकांक्षा म्हणून धावत असतो. योगमार्ग सांगतो की काही झालं तरी सगळ्यांनीच, प्रापंचिकांनी सुद्धा जितकं शक्य आहे तितकं अंतर्मुख व्हावं. जितकं शक्य आहे तिथे मनाला आतमध्ये मुरडून घ्यावं. नुसतं मन आत मुरडलं जात नाही, त्याला आत वळवून घेताना आपल्या ज्ञानेंद्रियांना वळवून घ्यावं लागेल. आपले डोळे आहेत, आपले कान आहेत, आपली रसना आहे, आपली त्वचा आहे, आपली वाचा आहे, या सगळ्यांना वळवून घ्यावं लागेल. तर त्याप्रमाणे ही जी बहिरंग साधना आहे ती प्रत्याहाराशी येऊन थांबते. आणि मग ती आता म्हणते अंतरंग साधना म्हणजे प्रत्याहार हे त्याचं प्रवेशद्वार आहे, की या प्रवेशद्वारातून आपण आता अंतरंग साधनेकडे जाणार. कारण जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही, जोपर्यंत मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा, भावना, अपेक्षा जोपर्यंत मनुष्य नियंत्रित करू शकत नाही, तोपर्यंत त्याची बहिरंग साधना, बाहेरच्या जगामध्ये केला जाणारा अभ्यास आणि विचार तो स्थूल आहे, तोच आधी करावा लागतो. असं सांगून पतंजलींनी आपल्याला आता अंतरंग साधना सांगायला सुरुवात केली आहे. की थोडंसं मन इथे आतमध्ये, हृदयामध्ये किंवा वळवून अंतर्मुख करण्याची आम्ही सवय लावली आहे. आता पहिलं काय आहे, म्हणजे या 3 अंतरंग साधनेतल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्यातलं पहिले धारणा आहे, दुसरं ध्यान आहे आणि तिसरी समाधी आहे. तर जे धारणा आहे ती धारणा काय सांगते आपल्याला, देशबंध चित्तस्य धारणा असं पतंजली आपल्याला सांगतात. ही एखाद्या देशाच्या ठिकाणी म्हणजे एका स्थिर गोष्टीपाशी देशबंध चित्तस्य, चित्ताला बांधून ठेवायचं एका स्थानावरती, त्याला धारणा म्हणायचं. दिवसभर काम करायचंय, उद्योग करायचा, हिंडायचंय, फिरायचंय, खायचंय, प्यायचंय, आजारी पडलं तर विश्रांती घ्यायची आहे, काम असेल तर अनेक लोकांशी संपर्क करायचा आहे, योग्य काम करून मिळवायचं असेल किंवा त्याचे काही परिणाम अनुभवायचे असतील तर ज्या प्रकारचं धोरण धरावं लागेल त्याच्यामध्ये कुणाला रागवावं लागेल, कुणाला शिस्त लावायला लागेल, कुणाला दुखवायला लागेल, सगळं करावं लागेल. व्यवहार कुणाचाच सुटत नाही, बाहेरचा व्यवहार कधीच सुटत नाही. पतंजलींनी तो सामान्य स्तरावर सोडायला सांगितला पण नाही आहे. परंतु ह्या व्यवहार करताना धारणा ही केव्हा आहे, आमच्या स्थूल व्यापारामध्ये आहे. त्या धारणेमध्ये काय करायचं आहे, मनाला एका ठिकाणी बांधून ठेवायचं आहे. काम कुठेही असू दे, चित्ताला मात्र एका ठिकाणी बांधून ठेवावं. कुठल्याही प्रकाराने कोणत्याही स्वरूपाचं काम करत असताना अंतरंगामध्ये एक संतांनी सांगितलेल्या शब्दात अनुसंधान असावं. एक अनुसंधान अंतःकरणामध्ये कायम राहावं. जसं देवहूतीने विचारला प्रश्न किंवा जसा भक्तीने प्रश्न विचारला की देवहूती जेव्हा महामुनी कपिलांना विचारते
की काय करू आता मी साधन, मी कसं करू? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझं साधन म्हणजे काय? तुझं अंतःकरण एका ठिकाणी ठेव. ते अंतःकरण कुठे ठेव, कसं ठेव? किंवा भागवतामध्ये ह्या दोघा तिघांच्या उपदेशामध्ये किंवा नारद भक्तीच्या संवादामध्ये सुद्धा की हे भक्ती, तुझं जे विशुद्ध रूप आहे ते या पृथ्वी तलावरती ठेवूच नकोस. या पृथ्वी तलावर धारण कोण करणार? आणि मग या पृथ्वी तलावर तू राहणार कुठे? असा तू जो मला प्रश्न विचारलायस की मला पृथ्वी तलावर स्थान कुठे, तू अशी इतरत्र कुठे राहू नकोस. तू फक्त संत सज्जन भक्तांच्या हृदयामध्ये राहा. आणि मग या पृथ्वी तलावरून तुझं स्थान कुठे? वैकुंठात, जिथे विशुद्ध भक्ती पूर्ण रूपाने निवास करेल ते तुझं स्थान आहे. कपिलांनी सुद्धा आपल्या मातेला उपदेश करताना सांगितलं, हे माते, या जगाचे सगळे व्यवहार व्यापार आपण करतो, करावे लागतात. आणि हे सगळे व्यापार करत असताना आपलं मन मात्र आपण उचलून घ्यायचं असतं. आपल्या मनाला आपण उचलून आपल्याला जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवा. अधिकारी लोक आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यागाने पुष्कळ मोठा पल्ला गाठला आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांची बुद्धी प्रपंचामध्ये गुंतलेली आहे. पण प्रपंचामध्ये असलेल्या माणसांनी सुद्धा आपल्या मनाचा एक दर्जा, आपल्या मनाची एक पातळी किंवा आपल्या मनाने आपण आपली आखलेली एक रेषा की याच्या खाली आपल्याला उतरता येणार नाही, आपण इथे तर असणारच, याच्या खाली नाही. ही भूमिका एकदा स्वीकारली की ती जी भूमिका आहे की कुणीतरी काहीतरी बोललं, मी रागवणार का? नाही रागवणार. कुणी काही वेडवाकडं मला निंदा व्यंजक काही म्हटलं, त्याचं दुःख करून घेणार का? नाही करून घेणार. ज्या 2, 4, 5, 7 काय आम्ही गोष्टी ठरवल्या असतील त्या गोष्टींच्या इथे आम्ही तिथंच राहिलं पाहिजे. तिथून खाली न उतरणं, कोणतीही एक गोष्ट पकडून ठेवणं आणि ती जी पकडलेली गोष्ट आहे तिच्यापासून खाली न उतरणं. त्याच्याशिवाय आमच्या चित्ताचं सामर्थ्य वाढणारच नाही. आम्ही प्रापंचिक आहोत, सामान्य माणसं आहोत. परंतु इथे पतंजली जेव्हा सांगतायत आपल्याला जो योग पाहायचा आहे ज्ञानेश्वरीच्या आधाराने आणि गीतेच्या आधाराने, तो फार उच्च स्तरावरचा आहे. तो आमच्या प्रापंचिकांच्या सामान्य स्तरावरचा नाही आहे. परंतु ते वाचत असताना, अभ्यासत असताना आम्ही कुठे आहोत, आम्ही कसं असावं याचा थोडा विचार तर आपल्याला केलाच पाहिजे. आणि त्याप्रमाणे ही जी धारणा आहे, देशाला म्हणजे एका स्थानाला, चित्ताला बांधून ठेवणं, त्याला धारणा असं म्हणतात. की मन भगवंताच्या नामात ठेवलं आहे, मन भगवंताच्या स्मरणात ठेवलं आहे, किंवा मनामध्ये अखंड ठाकुरांचं स्मरण आहे, मनामध्ये अखंड शारदा मातांचं स्मरण आहे. कुणाला विवेकानंदांविषयी प्रेम असेल त्यांचं विवेकानंदांचं स्मरण आहे. ज्याचं जे आराध्य दैवत आहे त्याच्या मनामध्ये ते स्मरण, ते स्थान एक कायम आहे की मनामध्ये ते स्मरण ठेवलंय आणि व्यवहार चालू आहे. आपल्या चित्ताला त्या स्थानाशी बांधून ठेवणं त्याला धारणा असं म्हणतात. कुठेही भटकू दे. जसं उदाहरण द्यायचं दृष्टांतानी तर जसं गाय आहे, जसं वासरू आहे, त्याचा खुंटा रोवलेला असतो आणि त्या रोवलेल्या खुंट्याला त्याला त्या दोरखंडाने बांधलेलं असतं, त्याला अंतर दिलेलं असतं आणि त्या अंतरामध्ये ते फिरत असतं, इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असतं. पण त्याच्यापासून ते खुंट्यापासून ते दूर जात नाही, खुंटा ते सोडत नाही, खुंटा त्याला सोडताही येत नाही. तसं आपलं अनुसंधान कधीच सुटलं नाही पाहिजे, नेहमीच अनुसंधान राहिलं पाहिजे. व्यवहार कोणताही केला तरी चालेल, कारण काय जगायचं सगळ्यांना जगातच आहे आणि त्यामुळे ते सोडून माणूस राहू शकत नाही. म्हणून हा जो लौकिक व्यवहार आहे आमचा, आम्ही जेव्हा दिवसभर वावरतो तेव्हा कसे असावे त्याकरता पतंजलींनी अंतरंग साधनेमध्ये पहिल्यांदा धारणा सांगितली, त्याच्यानंतर ध्यान. म्हणाले तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम. ध्यानाची व्याख्या करताना त्यांनी सांगितलं की प्रत्ययाची एकतानता हे ध्यान आहे. म्हणजे डोळे मिटून बसलोय आपण आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे, त्याचा काही आत्ता आपल्याला विचार करायची गरज नाही. आणि डोळे मिटलेले आहेत, मिटलेल्या डोळ्यापुढे जे काही आलंबन घेतलंय, आलंबन म्हणजे आधार, प्रतीक, चित्र, मूर्ती, काय आपल्या नाम
जे काही डोळ्यापुढे घेतलेलं असेल त्याच्याशी ते दिसलं पाहिजे. बंद डोळ्यापुढे ते दिसलं पाहिजे. दिसत नसेल तर निदान डोळे बंद केल्यावर त्याचं स्मरण तर राहिलं पाहिजे. कारण वृत्ती आहे, ते आपण आता नंतर बघणार आहोत की मन आहे, मनामध्ये निरनिराळे विचार आहेत. त्यातला एक विचार म्हणजे ते आलंबन ठेवलं पाहिजे. डोळ्यापुढे मूर्ती नाही आहेत तरी त्या मूर्तीच्या संबंधाने विचार करत डोळे मिटलेले आहेत. आता हा जो विचार आहे, ह्या विचाराला सोडून अन्य विचार येऊ न देणे. तत्र म्हणजे तिथे, म्हणजे ध्यानात काय करावं? प्रत्ययिकतानता, जो प्रत्यय आहे की आनंद आहे, आपल्याला मूर्तीचं स्मरण आहे, आनंद आहे. शारदा मातांच्या मूर्तीकडे पाहतोय, आपल्या मनात स्मरण आहे. काय आपल्या डोळ्यापुढे येतं? डोळे येतात, चेहरा येतो का, बसलेली मूर्ती येते का, त्यांच्या चरित्रातला काही प्रसंग येतो? काही जे आम्ही आमच्या डोळ्यापुढे आलंबन म्हणून घेतलेलं आहे त्याच आलंबनाचं स्मरण पुन्हा 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 होत राहिलं पाहिजे. तो जो चेहरा आपल्या डोळ्यापुढे तर तो चेहराच पुन्हा पुन्हा दिसत राहिला पाहिजे. ही प्रत्ययाची एकतानता आहे. जो प्रत्यय म्हणजे अनुभव, त्या अनुभवाची एकतानता म्हणजे पुन्हा पुन्हा तोच अनुभव आपल्याला घ्यायला मिळेल. सातत्याने ती गोष्ट टिकून राहणे. आणि हे घडलं किंवा हे जेव्हा घडतं हे असं सतत घडत नाही. ध्यानाला जरी आम्ही बसलो तरी सुद्धा ध्यानामध्ये आमचं मन इकडे तिकडे जातं. ध्यानामध्ये सुद्धा दुसराच विचार एकदम येतो, अरे आज लॉन्ड्रीचे कपडे आणायचे राहिले. तर कुठे ध्यान, कुठे त्याचं प्रत्यय, कुठे त्याचं आलंबन? पण मन जातं, विचार जातो, वृत्ती जाते. पुन्हा त्या वृत्तीला जागेवर आणावं लागतं. म्हणून प्रत्ययाची एकतानता म्हटलंय की पुन्हा पुन्हा ते एकतान व्हावं लागतं. त्याची एकतानता टिकावी लागते. ती 20 सेकंद 30 सेकंद टिकली तरी खूप आहे. मग हळूहळू हळूहळू त्याच्या अभ्यासाने ती वाढू शकते आणि त्याचा आपल्याला जास्त चांगला लाभ होऊ शकतो. पतंजली म्हणतात हे ध्यान आहे, पण हे एका जागेवर बसू नये. त्याच्याकरता वेगळा अभ्यास आहे, त्याच्याकरता दिलेला स्वतंत्र वेळ आहे, बैठक आहे. धारणा तशी नाही आहे. दिवसभराचा आमचा उद्योग आहे, त्या उद्योगात आम्ही व्यवहार कसा करतो तो करताना आम्ही आमच्या मनाला कुठे एका ठिकाणी स्थिर करून ठेवतो, ती धारणा आहे. आणि समाधीच्या ठिकाणी तर प्रत्यक्ष अनुभवच आहे. तदेव अर्थ मात्र निर्भासा स्वरूप शून्यमिव समाधी. त्यांनी म्हटलं की केवळ जे आलंबन आहे, समजा कृष्ण हे आलंबन घेतलेले तर फक्त जाणीव आहे कृष्णाची, शब्द नाही, काही नाही. त्यामध्ये मी कृष्णाला पाहतो आहे नाही, त्यातला मी गेलेला आहे, त्यातला आहे गेलेला आहे, त्यातला कृष्ण शब्द सुद्धा गेला आहे. मग काय भाव आहे, कृष्ण भावात आहे. आणि तो भाव हीच अवस्था आहे, तो भाव हीच समाधीची स्थिती आहे. अर्थ मात्र निर्भास हा म्हटलंय. केवळ अर्थ त्याचा हेतू केवळ त्या स्वरूपामध्ये तो निर्भास जाणवणं आहे, ती समाधी आहे. अशा प्रकारे त्यांनी अष्टांग योग आपल्याला सांगितलं. दुसरा एक विषय त्यांनी आपल्याला ह्याच्या पुढे जाताना लक्षात ठेवून पुढे जायचं आहे, तो म्हणजे योग शब्दाची व्याख्या आहे. योगश्चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. आता चित्त हे कसं आहे? हे चित्त हे प्रवाही आहे. आमचं चित्त कधी सुटलं, आमचं चित्त कधी विचार करण्याशिवाय राहिलं, अशी स्थिती सामान्यतः होत नाही. का होत नाही? कारण चित्त गतिशील आहे. ते का गतिशील आहे? कारण ते शाश्वत नाही. हे जे जग आहे, या जगामध्ये जे जे शाश्वत नाही आहे ते सगळं गतिशील आहे. आणि त्यामुळे चित्त कसं आहे? चित्त शाश्वत आहे का? नाही आहे. म्हणून चित्त गतिशील आहे. चित्त गतिशील आहे म्हणून कसं आहे? प्रवाही आहे. मग आपण म्हणतो की ज्यावेळी आपले विचार थांबतात तेव्हा कुठे आपण गतिशील असतो? गतिशील नसतो, फक्त प्रवाह स्थिर असतो. प्रवाह वाहतच असतो, कण न कण असा पुढे जातच असतो. प्रवाहातला पाण्याचा थेंब न थेंब पुढे जातच असतो. पण त्याला
विकृत करणारी किंवा तारतम्य देणारी अशी गती नसते. ही जी गती आहे ती संथ असते, ती सातत्याने मिळणारी असते. तर ती जी गती आहे ती चित्ताला जेव्हा प्राप्त होते तेव्हा काय होतं, चित्त प्रवाहीच राहतं. पण ते प्रवाही असलं तरी सुद्धा ते शांत असतं. कारण चित्त एका ठिकाणी गोठलेल्या बर्फासारखं असणार नाही. ही मनातनं आपण संकल्पना आधी दूर करून टाकावी की जोपर्यंत या जगातली प्रत्येक मर्त्य वस्तू आहे तोपर्यंत ती गतिशीलच आहे. आणि त्यामुळे तिची जी गतिशीलता आहे ती गतिशीलता फक्त एकदेशीय केली जाते, एका विशिष्ट दिशेने, एका विशिष्ट गतीने. म्हणून आपण काय म्हटलं, देशबंध चित्तस्य धारणा, की एका ठिकाणी चित्ताला बांधलंय किंवा ध्यानामध्ये त्याचा पुन्हा पुन्हा तोच प्रत्यय घेतलाय. तो एकच प्रत्यय काय दाखवतो आपल्याला, त्याची एकाग्रता दाखवतो. त्याचं जे वाहन आहे ते संथ आहे, त्याचं जे वाहन आहे ते वाहत आहे की नाही असं वाटण्यासारखं, थांबलेल्या पाण्यासारखं वाटावं असं शांत आहे. पाणी वाहत असतं, समुद्राच्या वर लाटा असतात, खाली शांत असतो. पण समुद्र प्रवाहीच असतो, तो वाहतच असतो. लाटा उमटतात म्हणून गती कळते आणि लाटा उमटत नाहीत म्हणून समुद्र व्हायचा थांबलेला नाहीये, वाहतोच आहे. तसं या योगामध्ये त्यांनी सांगितलं, योग म्हणजे काय की चित्ताच्या वृत्तींचा निरोध. एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक वृत्ती येतच राहतात. त्या ज्या वृत्ती आहेत, एकानंतर एक वृत्ती येतच राहिली तर ती कशी यावी, तीच वृत्ती प्रत्येकतानता ध्यानम. ही प्रत्ययाची एकतानता आहे, एकच वृत्ती येते. तीच वृत्ती जेव्हा पुढे जाते तेव्हा काही बदल होत नाही, लाट नाही, उसळणं नाही, काही नाही, शांत ते जात राहतं मन. आणि म्हणून ध्यानामध्ये माणसाला मन एकाग्र व्हावं, मन शांत व्हावं म्हणजे काय व्हावं, मनातला विचार बदलू नये. आता त्यांनी योग या शब्दाचा अर्थ काय सांगितला, चित्तवृत्तींचा निरोध. म्हणजे वृत्ती ज्या आहेत त्या सर्वात शेवटी निरुद्ध म्हणजे थांबलेल्याच असतात. म्हणजे चित्ताचं जे चित्तपण आहे, चित्ताचं जे प्रवाहीपण आहे ते संपून जातं. चित्ताचं चित्तपण संपून जाणे, मनाचं मन पण संपून जाणे. म्हणून तत्वज्ञानामध्ये काय म्हणतात, अमन, मनाचं अमन होणे. आता चित्त या शब्दाची व्याख्या काय ती आपण बघू आणि आपण पुढे जाऊ. चित्त या शब्दाची व्याख्या अशी आहे, त्या चित्ताचे 4 अंग आहे. अंतःकरण चतुष्टय, त्याच्यामध्ये मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे 4 आहेत. 4 भाग आहेत त्याचे. त्या 4 भागामध्ये मन काय करतं, संकल्प आणि विकल्प. म्हणजे व्यवहारामध्ये आपल्या मनात आपण आता हे असं करूया, काही झालं तरी आता सकाळी लवकर उठलं पाहिजे, काहीतरी अभ्यास केला पाहिजे, नाही सकाळी उठून काही देवाचं म्हटलं पाहिजे, नाही सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे. प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे काहीतरी ठरवतो. तो म्हणतो काही नाही, दिवसभर काही वेळ मिळत नाही, सकाळी उठून केलं पाहिजे. सकाळी उठायची वेळ आधी गजर झाला, काय काल इतके दमलो, उशिरापर्यंत जागलो, जाऊ दे आज झोपूया. संकल्प काय होता, लवकर उठूया. त्याला विकल्प काय उभा राहिला, आता झोपूया. मन दोन्ही करतं, संकल्प आणि विकल्प. संकल्पाला विरोध करणारं, संकल्पाला छेद देणारं, मनामध्ये येणारे ज्या वृत्ती आहेत, जे स्वरूप आहे विचारांचं, त्याला काय म्हणतात, विसंकल्प आणि विकल्प. संकल्पाच्या विरोधामध्ये असलेलं विकल्प. म्हणून मन काय करतं, संकल्प आणि विकल्प. मनाकडे दुसरं काही नाही आहे. हे करू का ते करू, हे करू का ते नको करू, करू का नको करू, बस एवढंच आहे. याच्यापेक्षा मन काही करत नाही. त्याच्या पुढे जे स्मरण आहे, म्हणजे ज्याला चित्त असाही शब्द वापरलाय गीताकारांनी, तर 3च भाग चित्ताचे सांगितले, त्याला चित्त असाच शब्द वापरलाय. म्हणून इथे पण चित्त शब्द आलाय, पतंजलींनी पण चित्त शब्द वापरलाय. आणि मग त्याचे 3च भाग केलेत, मन, बुद्धी आणि अहंकार, एवढे 3च केलेत. आणि जी बुद्धी आहे ती गीताकारांनी म्हटलंय ती निश्चयात्मिका बुद्धी.
जी निश्चय करणारी बुद्धी ती कशाच्या जीवावर निश्चय करते? स्मरणाच्या जीवावर. म्हणून स्मरण जे आहे ते बुद्धीमध्ये टाकून दिलंय. स्मरण आणि बुद्धी हे दोन एक केलेत. म्हणजे मन, बुद्धी, स्मरण म्हणजे स्मृती आणि अहंकार हे जे चार भाग आहेत त्यातले बुद्धी आणि स्मरण एक करून घेतलं आणि त्याला चित्त म्हटलं इकडे. आणि तिथे त्याचे तीन भाग कोणते? तर मन, बुद्धी आणि अहंकार. तर हे जे स्मरण आहे हा सगळा आमच्या मनावरती होत जाणारा संस्कार आहे. आत्ता आपण काय पाहिलं, आत्ता आपण घरी गेलो त्याचं स्मरण आमच्या बुद्धीत आहे. आजचा विषय आपण काय ऐकला, त्या विषयामध्ये काय होतं, योगाबद्दल त्यांनी काय सांगितलं, आपण योगाबद्दल काय समजतो, आपण यातलं काय करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा ऐकतो, टी व्ही बघतो, रेडिओ ऐकतो, कुणाचं बोलणं ऐकतो, त्या प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये एक विचार असतो की हे यांनी सांगितलं खरं, यातनं आपल्याला घेण्यासारखं काय आहे, आपल्याला करण्यासारखं काय आहे. तर हे जसं आहे हे कुणाच्या जीवावर होतं. कधी निर्णय घ्यायची वेळ आली, प्रसंग आला, तर कुणाच्या जीवावर आपण निर्णय घेतो? स्मरणाच्या जीवावर घेतो. निर्णय कोण घेतं? बुद्धी. म्हणजे मन संकल्प विकल्प करतं, इथे चित्त स्मरण ठेवतं आणि बुद्धी त्या स्मरणाच्या आधारावरती निर्णय घेते. निर्णय करणारी बुद्धी आहे. आणि हे सगळे एवढे व्यापार करतात, पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव कोण घेतो? तो अहंकार घेतो. अनुभव घेणारा अहंकार आहे. अहंकार म्हणजे माझ्या मीपणाची जाणीव. ती जाणीव कशी आहे? आत्ता पूर्णपणे जागृत आहे. झोपेमध्ये क्वचित ती अजिबात नसते जेव्हा गाढ झोप असते. जेव्हा स्वप्नावस्था असते तेव्हा तरल जाणीव असते. आणि मनुष्य कोमात असतो तेव्हा त्याला त्याची जाणीव नसते, त्याला कळत नाही. त्या कोमॅटिक स्टेटमध्ये त्याला समजत नाही आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय, त्याला काही नाही. तो व्हेजिटेटिव्ह असतो, आपण म्हणतो तसं. एखाद्या वनस्पतीसारखं आयुष्य असतं. त्याला अन्न, खाणं, पिणं सगळं दिलं जातं, पण त्याला कळत नाही हे माझ्या देहाला दिलं जात आहे, हा माझा देह आहे. तो जो अहंकार आहे, ती जी माझं मी पण असण्याची जी जाणीव आहे, ती जी जाणीव आहे, ती जाणीव काय करते? तिचं काम काय आहे? तिच्याकडे भोक्तृत्व आणि कर्तृत्व आहे. भोक्तृत्व म्हणजे स्वयंपाक छान झाला होता, आज झोप चांगली लागली, आज हवा गार आहे, मस्त दुलई घेऊन झोपलो, बरं वाटलं. सगळे जे अनुभव आहेत हे सगळे अनुभव घेणारा कोण आहे? तो अहंकार आहे. मी हे केलं, मला हे आवडतं, माझा अपमान झाला, मला बरं वाटत नाही, असं जे सगळी आपली मीशी आहे हे सगळं माझं भोक्तृत्व आहे. मला हे बरं वाटत नाही असं का सांगतो? कारण माझ्या मनाला ते पटलं नाही म्हणून सांगतो. एखादी गोष्ट माझ्या मनाला खूप पटली की आपण म्हणतो नाही नाही मला असं वाटतं, नाही हो तुम्ही काय सांगता, मला माहिती आहे ना, हेच बरोबर आहे. म्हणजे मनुष्य जे त्याच्या सुखदुःखात्मक भोग आहेत ते सगळे कुणाच्या साह्याने अनुभवतो? अहंकाराच्या. आणि हे सगळे काही आमच्या आतमध्ये तुकडे नाही आहेत, हे सगळं एकच आहे. हे सगळं एकच मिळून अंतःकरण आहे. पण विषय समजून घेण्याकरता त्याचे हे सगळे भाग आपण समजून घेतो की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून पतंजली काय म्हणतात? योगश्चित्त वृत्ती निरोधः. की योग म्हणजे काय? त्याच्याशी जोडलं गेल्यानंतर चित्ताची वृत्ती नावाची गोष्ट शिल्लकच राहत. चित्ताच्या वृत्ती निरुद्ध पूर्णपणे संपून जातात. आणि त्या कशा संपतात, किती संपतात? तर त्या जेव्हा संपलेल्या असतात तेव्हा अनुभव फक्त कशाचा येतो? केवल स्थितीचा आहे. वृत्तीच नाही ना, केवल असणं आहे. देह आहे आणि देहामध्ये चैतन्य आहे. ते असणं ही एवढी एकच जाणीव आहे. आणि म्हणून ते काय? कैवल्य आहे. ती जी म्हणून योगामध्ये अंतिम स्थिती मोक्षाची कोणत्या शब्दाने सांगितली जाते? केवल अवस्था म्हणून कैवल्य. केवल स्थिती, ती केवल स्थिती म्हणजे कैवल्य. हा साधारणपणे त्याचा मूळचा भाग आहे.
की अष्टांग योग हा माऊलींनी या ठिकाणी प्रमाण धरला आहे आणि त्यांचा कुंडलिनी योग त्याच्या आधाराने पुढे स्पष्ट केला आहे. ते आपल्या आत्ता इथेच लक्षात येईल ह्या ओव्यांच्यामध्ये की आता योगाचळाचा निमथा म्हणाले. आता योगाचळाचा म्हणजे पर्वताचा, निमथा म्हणजे माथा, जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपान या कर्मपथा चुका जणी. म्हणाले हे कसं आहे की जर कोणाला योगाच्या मार्गाने पुढे जाऊन ती स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर जरी ठाकावा आथी पार्था, त्याने काय करावं? जर त्याला योगरूपी पर्वताच्या माथ्यावरती जायचं असेल तर त्यांनी कर्मपथा सोपाना या आथी म्हणजे त्यांनी केव्हाही त्या मार्गाला सोडू नये, त्याला विसंबून त्याच्यावरतीच राहिलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे? आणखीन एक लक्षात घेण्यासारखं आहे. तत्त्वज्ञानामध्ये भक्तीच्या मार्गाने माणूस चाललाय, कर्माच्या मार्गाने माणूस चाललाय, ज्ञानाच्या मार्गाने माणूस चाललाय. योगाच्या मार्गाने तर आता त्यांनी विधानच केलंय. काय लक्षात ठेवायला लागतं की या कोणत्याही मार्गाने पुढे जाताना एक क्रम आहे, तो क्रम कधीच सुटत नाही. आणि म्हणून माऊलींनी अनेक ठिकाणी त्या क्रमयोगाचं वर्णन केलं की हा क्रम एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक मिळत जातो, माणूस वरती चढत जातो. म्हणून ते इथे सांगतात की जर का योगरूपी पर्वताच्या माथ्यावरती आम्हाला जर चढून जायचंय आणि जर तिथे थांबायचंय किंवा त्या स्थानाला जाऊन पोचायचंय तर पार्था म्हणजे अर्जुना हे लक्षात ठेव की हा जो कर्माचा पथ आहे, तर साधना कशाला? कर्माचा पथ साधना म्हणजे साधना करत माणूस जो जातो, जी साधना आहे तो कर्मपथ आहे. म्हणून आपण काल प्रस्तावना काय घेतली? एकम सांख्यमच योगमच यपश्यती सपश्यती. योग आणि ज्ञान हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे योग म्हणजे कर्म आणि सांख्य म्हणजे ज्ञान. माणूस नुसतंच ज्ञान मिळवत राहील आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल, नाही होणार म्हणाले. माणूस नुसतंच कर्म करत राहील तर त्याला मोक्ष प्राप्त होईल, नाही होणार म्हणाले. कर्माला ज्ञानाची जोड पाहिजे आणि ज्ञानाला कर्माचा आधार नाही, अगदी मोठा भक्कम पाठिंबा पाहिजे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं त्या योगाच्या माथ्यावर जर जाऊन पोचायचं असेल तर हा जो कर्माचा पथ आहे म्हणजे हा जो साधनेचा मार्ग आहे, त्या मार्गाचे जे सोपान म्हणजे पायऱ्या, जी शिडी आहे ती शिडी अजिबात चुकवून चालत नाही. सगळ्या मार्गावरनं सरळ पुढे पुढे चालत जावं लागतं. येणे यमनियमांचे तळवटे. म्हणून आपण काल आणि आज हा विषय बघितला की त्याच्यामुळे काय करावं लागतं म्हणाले? तळवटे म्हणजे पायथा. या सगळ्याच्या पायथ्याला काय आहे? यम आणि नियम आहेत. हे तर आम्हाला अवलंबलंच पाहिजे. तुम्ही कसेही वागा आणि साधना करा, होऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं या जे योगमार्गाने पुढे जायचं आहे तर त्याचा पाया काय आहे? त्या पर्वताचा पायथा काय आहे? यमनियम, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हे केलंच पाहिजे. हे सोडून आम्ही योगाचा अभ्यास करू तर होणार नाही म्हणाले. रिगे आसनाची पाऊल वाटे, हा त्याचा तळ आहे, हा त्याचा पायथा आहे. आता पायथ्यापासून आम्ही कसे चालायला लागलो? आसन ही पाऊल वाट आहे. त्या मार्गाने पुढे जाण्याचा हा पाऊल वाटेनी जाण्याचा मार्ग आहे. येई प्राणायामाचेनी आडकंठे. आडकंठे म्हणजे कडा आहे, पण कसा आहे म्हणाले? कठीण कडा आहे, अवघड कडा आहे आणि वरवतागा. माणूस त्या आसन प्राणायामाच्या साह्याने आधी आसनाच्या रूपाने तो पाऊल वाटेनी चालतो आणि प्राणायाम हा चांगला वर चढण्याचा कडा आहे. म्हणजे प्राणायाम अवघड आहे. प्राणायामामध्ये धोके आहेत. प्राणायाम साध्य करून घ्यावा लागेल. प्राणायाम योग्य मार्गदर्शनाशिवाय जर नाही केला तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा भोगावे लागतील. आणि त्यामुळे हा प्राणायाम हा कडा आहे. या कड्यावरती आम्हाला चढून जायचं आहे. दुसरं काय? मग प्रत्याहाराचा आधाडा.
ते म्हणाले प्रत्याहार नावाचा तुटलेला कडा आहे. प्रत्याहार इतका सोपा नाही, कारण मन करू शकत नाही ना. मन त्या विषयात आपण ठरवलं आज आतापासून आता अगदी गोड खाणं बंद, आता आपलं 1-2 किलो वजन कमी होईपर्यंत गोड खायचं नाही. समोर रसगुल्ले आणतात कोणीतरी, झालं आपण म्हणतो काय करणार, इतके ताजे गरम गरम रसगुल्ले आहेत, इतका ताजा पदार्थ समोर आलाय, आता आजच्या दिवस खाऊ, उद्यापासून करू, जाऊ द्या, संपलं. ते म्हणाले असंच आहे, हा प्रत्याहार हा तुटका कडा आहे, त्या कड्यावरून चालणं मोठं कठीण आहे. प्रत्याहाराचा आधाडा बुद्धीची ही पाया निसरडा. आमची जी बुद्धी आहे ना, ह्या बुद्धीला जर आम्ही पाय म्हटलं की ज्या पायानी ह्या कड्यावरून चालायचंय ती आमची बुद्धी आहे. म्हणजे जाणार आहे बुद्धी, निर्णय घेणार आहे बुद्धी, पण त्या बुद्धीला तो निसरडा आहे ना, त्याच्यावरून पडण्यासारखा आहे ना, पाय घसरण्यासारखा आहे ना तो, म्हणून तो निसरडा आहे. जेथ हटिये सांडिती होडा. लगेच दृष्टांत दिला माऊलींनी. ते म्हणाले अहो, हठयोगामध्ये भयंकर आग्रहाने आपली साधना करणारे लोक सुद्धा तिथं आपला हट्ट सोडून देतात, तिथे आपला निश्चय सोडून देतात. कारण प्रत्याहार हे सामान्य प्रकरण नव्हे, कडे लग म्हणजे सोडून देतात. तरी अभ्यासाचे निबळे. मग प्रत्याहार कसा साधावा, तर म्हणाले अभ्यासच करावा लागतो. येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणं, हे जसं आहे ना तसंच इथे पण आहे, की इथे पण तातडी चालत नाही. कालपर्यंत आम्ही शेरभर जिलबी खातोय आणि आज एकदम साखर बंद करतोय, होऊ नाही शकत. शनै शनै उपरमते चित्तम. हळूहळू माणसाचं मन बदलत जातं, हळूहळू माणसाचं मन त्याचं शमन होतं, हळूहळू माणसाचं मन शांत होतं. आणि म्हणून ते म्हणतात तरी अभ्यासाचे निबळे. आम्ही अभ्यास करत राहिलो. प्रत्याहारी निराळे. प्रत्याहार आम्हाला समजणं, त्याच्यामध्ये शिरणं आम्हाला शक्य होतं. आम्ही त्या दिशेने प्रवास करू शकतो. कसा, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. अभ्यास करत चाललं की मनामध्ये वैराग्य उत्पन्न होतं. आणि मग त्या वैराग्याच्या, ते वैराग्य कसं आहे, हा कडा निसरडा आहे. या निसरड्या कड्यावरून चालायचंय बुद्धीला, तर त्या बुद्धीला नीट चालता यावं याकरता नखी म्हणजे घोरपड आहे. अभ्यास ही घोरपड आहे. आणि ही घोरपड लावली की मग चढता येईल. आणि मग काय होईल, ते वैराग्य हळूहळू प्राप्त होईल. आणि आपल्याकडे पतंजलींचं सूत्रच आहे, तत्र अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. तिथे काय होतं, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्यानीच त्याचा निरोध करता येतो. कसा, इथे सांगितलं तसा. थोडा अभ्यास करावा की जरा बुद्धी स्थिर होते. मग बुद्धीला कसं कळतं, हळूहळू शब्द वापरलाय. नखी लागेल हळूहळू. ती घोरपड सुद्धा लगेच, बुद्धीची घोरपड जिला मदत करणारी ती काही लगेच चिकटून बसत नाही. बुद्धीची घोरपडीची मैत्री काही एका क्षणात होत नाही. त्यांनी सांगितलं ती घोरपड सुद्धा हळूहळू आपली नखर होते त्या खडकामध्ये. आणि मग बुद्धिरूपी पायांना सांगते चाला आता ह्याच्यावर. इतक्या लगेच होत नाही. आज अभ्यास केला आणि उद्या पी हळद आणि हो गोरी, असं होत नाही म्हणाले. ऐसा पवनाचेनी पाठारे. वाहन काय जाण्याकरता प्राणायाम. पवनाचेनी पाठारे. येता धारणेचेनी पैसारे. आता आम्ही त्या धारणेपर्यंत जाऊ शकतो त्या प्राणायामाच्या. आता साधना कशाची आहे किंवा कोणती आहे, 4 गोष्टी आहेत ह्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, ही साधना आहे. प्रत्याहार सुद्धा साधनाच आहे. पण रोज हाताने करण्याची साधना म्हणजे आसन प्राणायाम आहे. आसन प्राणायामाचा खूप अभ्यास, आसन प्राणायामावर खूप भर योग मार्गामध्ये दिलेला आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले आता आम्ही आलो धारणेपर्यंत. क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. तोपर्यंत आता तो क्रमाक्रमाने ध्यानापर्यंत येतो. चवर म्हणजे शिखर, सांडे तव मागे टाकतो. चालला पुढे म्हणाले. धारणेत पोचला, ध्यानात पण पोचला, तिथून पण त्याला मागे टाकलं. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. मग आता हा जो मार्ग आहे
तो कुठे जातो? ह्या मार्गाची धाव म्हणजे जाणं कुठे आहे? पुरेल प्रवृत्तीची हाव. आता प्रवृत्तीच्या विषयी हे मिळावं ते मिळावं असं राहत नाही. जेथ साध्य साधना खेव समरसे होय. ते स्थान काय आहे की जे मिळवायचं आहे आणि ज्या मार्गाने मिळवायचं आहे. आता त्यांनी आपल्याला मार्ग कोणता सांगितला? हा कर्म सोपान आहे. एक 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 करत करत पुढे जायचं आहे. एक एक अभ्यास करत त्याच्यावरती नियंत्रण मिळवत मिळवत पुढे जायचं आहे. पहिला टप्पा यम, दुसरा टप्पा नियम, तिसरा टप्पा आसन, चौथा टप्पा प्राणायाम, पाचवा टप्पा प्रत्याहार, सहावा टप्पा धारणा, सातवा टप्पा ध्यान आणि आता पोचणार कुठे? समाधीला. आणि म्हणून ते म्हणतात की जेथ खेव समरसे होय. आता इथे काय होतं? हे सगळं आता करत जायची गरज राहत नाही. आता हे साध्य आणि साधन हे दोन्ही एकरूप होत. त्यामध्ये आता भेद राहत नाही. आता जे मिळवायचं आहे ते ह्या सगळ्या कष्टांनी आता मिळालेलं आहे. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे. जेथ पुढील पैस पारुखे, पैस म्हणजे विस्तार, पारुखे बंद पडतो, पुढचा म्हणजे प्रवृत्तीचा. पुढे आम्हाला आता हे पाहिजे ते पाहिजे, हे घर घ्यायचं आहे, ती गाडी घ्यायची आहे, हे कपडे घ्यायचे आहेत, ते आणायचं आहे, तिथे जायचं आहे, इथे फिरायचं आहे, हे पाहायचं आहे, काही शिल्लक राहत. प्रवृत्तीचे हे सर्व विषय थांबून जातात. प्रवृत्ती थांबते, पुढची जी धाव आहे विचारांची ती थांबते. मागील स्मरावे ते ठाके, मागे जे घडून गेलं आहे त्याचंही स्मरण शिल्लक राहत नाही, त्याचंही स्मरण होत नाही. ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे. अशा ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते. समाधीची व्याख्याच काय? सम आणि आधी हे दोन एकत्र आहेत. आधी म्हणजे ठेवणे, सम म्हणजे सम्यक, साम्य स्थितीमध्ये ठेवलेलं आहे. कोणाला ठेवलंय? या अंतःकरणाला ठेवलं. आता तो जीवात्मा आहे, तो अनुभव त्या चित्ताच्या पलीकडे जाऊन घेईल तेव्हा घेईल. पण पहिल्या टप्प्यावर तर योग समत्वम उच्यते, योग समत्व भावाला म्हणतात. सगळं साम्यावस्थेला येतं. एक चित्तच नाही, सर्व पातळीवरती मनुष्य साम्यावस्थेला येतो. अशी ही समाधी आहे. येणे उपाये योगारूढू. आता आपल्याला वरती येऊन गेलाय. आरुरुक्षोर मुनेर योगम. ज्याला योग मार्गावरती अभ्यास करून पुढे जायचं आहे त्याला काय म्हटलंय? तो योग मार्गाच्या दिशेनी तो प्रवृत्त झालाय, त्याला इच्छा झाली आहे, अभ्यास करतोय. अभ्यास करून झाला मग तो कोण झाला? माऊलींनी श्लोकातला इथे आता भाषांतर केलंय. मूळ श्लोकात भगवंत काय म्हणतात? योगारूढस्य तस्यैव. तो आता योगावरती आरूढ झाला, म्हणजे त्यांनी आता योग सिद्ध करून घेतला. येणे उपाये योगारूढू म्हणजे या अष्टांग योगाच्या साह्याने समाधीपर्यंतचा अभ्यास करून तो जो साधक आहे तो आता योगारूढ झाला, म्हणजे योगावरती तो आरूढ झाला. जो निरवधी जाहला प्रौढू. निरवधी अमर्याद, प्रौढ म्हणजे पूर्णत्वाला आला. त्याला आता सांगायला जागाच नाही उरली की हा कसा पूर्णत्वाला आला, किती आला. तो पूर्णत्वाला प्राप्त झाला. तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके. त्याची जी लक्षणं आहेत की तो कसा ओळखावा, तो खरंच त्या स्थानाला जाऊन पोचला का, हे कसं कळून घ्यावं, ही लक्षणं मी तुला आता सांगतो. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. ते म्हणाले जर का त्याच्या ठिकाणी इंद्रियांचे जे विषय आहेत त्याविषयीचं आकर्षण शिल्लक राहिलं नाही आणि जो कर्माच्या ठिकाणी सुद्धा आकर्षित होत नाही, आसक्त होत नाही, अनुषज्यते तो त्याच्याशी जोडला जात नाही, ज्यांनी सर्व संकल्पांचा त्याग केला. सर्वात महत्वाची लक्षणं गीतेतली जर आपण पाहिलीत तर ही दोन आहेत.
सर्व संकल्प संन्यासी आणि जो सर्वारंभ आहे, कोणत्याही कार्याचा आरंभ आहे, त्या आरंभापासून तो दूर गेलेला आहे. संकल्पाचा आरंभ त्यांनी सोडून दिलेला आहे. आणि हा या ठिकाणी सर्व संकल्प संन्यासी, सर्व संकल्पांचा त्यांनी संन्यास केला आहे. आणि सर्वारंभ परित्यागी, सर्व आरंभांचा त्याग केला आहे. हे मला करायचं आहे ही प्रेरणा तो आतून घेत नाही, त्याच्या मनाने तो निर्माण करत नाही. तर काय होतं, ईश्वराची इच्छा आहे म्हणून ईश्वर त्याला ते करण्याकरता प्रवृत्त करतो. म्हणून ईश्वर त्याला सांगतो आता हे करायचं आहे, ठीक आहे. कारण अंतःकरणामध्ये आता मन नाहीये संकल्प विकल्प करणार. का नाहीये? कारण योगामुळे चित्त निरुद्ध झालेलं आहे. त्या निरुद्ध चित्तामध्ये मनाचा संकल्प आता शिल्लक उरलेला नाहीये. म्हणून ते इथे काय सांगतात आपल्याला की इंद्रियांचे अर्थ शिल्लक राहिले नाहीत, कर्माची आसक्ती शिल्लक राहिली नाही, आणि सर्व संकल्प संन्यासी. 12व्या अध्यायात काय सांगितलं? त्या ठिकाणी सर्वारंभ परित्यागी, सर्व आरंभांचा त्याग करतो, म्हणजे संकल्पच नाही, सर्व संकल्प संन्यास. अशा प्रकारे जो आहे त्याला योगारूढ असं म्हणतात. तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या एरझारा. ज्याच्या इंद्रियांच्या ठिकाणी म्हणजे त्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये कोणतेच विषय आत बाहेर करत नाहीत, त्याला इच्छाच नाही आहे कशाची. जो आत्मबोधाची या ओवरा, तो कुठे राहिलेला आहे? आत्मज्ञानाच्या विश्रांतीगृहामध्ये, रेस्ट हाऊसमध्ये आहे. तो आरामात तो झोपलेला आहे, विश्रामगृहात झोपलेला आहे. पहुडला से जयाचे सुखदुःखाचे नि आंगे, झगटले मानस चेवो नेघे, विषय पासी ही आलिया से नरिघे. हे काय म्हणून म्हणाले त्याचं कसं होतं, सुख आणि दुःख तो त्या विश्रामगृहात जरी झोपलेला असलं जाऊन, तरी सुद्धा सुख दुःख आपणहून तिथे जातात आणि ती त्याला धक्के मारायचा प्रयत्न करतात. आंगे झगटले, त्याला धक्के मारतात. तर म्हणाले मानस चेवो नेघे, पण त्याच्या मनावरती काही परिणाम होत नाही, त्याच्यावर काही फरक पडत नाही. विषयापासी ही आलिया से न रिघे. म्हणाले विषय जरी जवळ आले तरी सुद्धा त्यांचं स्मरण होत नाही. खूप सुंदर खाण्याचे पदार्थ समोर आहेत, खूप चांगले चांगले सिनेमे आहेत बघायला, चांगल्या चांगल्या सिरियल्स आहेत बघायला, ऐकायला खूप चांगलं चांगलं म्युझिक आहे, पण म्हणाले त्याच्यामध्ये काही फरक पडत. तो शांत आहे आपल्या ठिकाणी. हे काय म्हणून काय आहे हे काय स्वीकार करायचं आहे? नाही. हे आपल्याला पाहिजे आहे? नाही. इंद्रिये कर्मांचा ठाई वाढी नली, परी कही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. इंद्रिय आपापली कर्म करत राहतात, पण त्यांना फळाची इच्छा नाही. आणि असतेनी देही हेतूला, तो चेतूची दिसे निदेला, तोच योगारूढ भला ओळखेतो. देह धारण करू नये, व्यवहार करतो आहे, पण व्यवहार कसा करतोय? जसा काही एखादा माणूस झोपलेला आहे, झोपलेल्या माणसाला जसं काही कळत नाही, तसा देहाचा व्यापार हा फक्त त्रिगुणांच्या पातळीवरती चालत राहतो, त्याच्या आतपर्यंत पोचत नाही. कारण त्याला माहिती आहे की हा सगळा जो खेळ आहे, हा सगळा खेळ त्रिगुणांचा आहे, त्यात आपल्याला पडण्याचं कारण नाही. आपण पडूच नये हे योग्य आहे, आणि म्हणून तो त्यात पडतच नाही. योग्य आहे म्हणजे योग्य आहे असा विचार करण्याची सुद्धा त्याला गरज उरत नाही, तो त्याच्याही पलीकडे आहे. आणि म्हणून ते म्हणाले त्याला योगारूढ असं समजावं. ते तर अर्जुन म्हणे अनंता, हे माझं विस्मो बहु ऐकता. अर्जुन म्हणतो भगवंता हे तू काय सांगतोयस? काय त्या विश्रामगृहामध्ये झोपलाय आणि तिथे सुखदुःख येत आहेत, त्याला त्रास देत आहेत, त्याला पत्ता लागत नाही. तसंच म्हणाले या ठिकाणी तू पुन्हा सांगतोस या देहामध्ये राहतो आहे, पण तो व्यापार करतोय, व्यवहार करतोय, जगतोय, पण तो जसा काही झोपलेला माणूस जसा शांत असतो तसा त्या व्यापारापासून तो शांत आहे, त्या देहाने केलेल्या कर्मापासून शांत आहे,
भगवंता मला हे समजत नाही आणि मला ओळखायला येत नाही, मला कळत नाही, मला आश्चर्य वाटतं. म्हणून तो म्हणतो मला विस्मय वाटतो. आता त्याने सांगितलं तुला का विस्मय वाटतो बाबा, तुला सांगतो मी. उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. म्हणाले अरे हे कसं घडतं हे तुला वाटतं ना, हे कसं नाही घडत, हे कुठून नाही घडत, हे जिथल्या तिथे घडतं. आपल्याच देहात आपण आपले शत्रू किंवा मित्र आपणच होतो. डायबिटीज आहे, गोड खूप आवडतंय, डॉक्टरांना नाही आम्ही ते टेस्टच करत नाही हो, ती टेस्ट करा आणि ते कुठं पाहत बसा किती वाढली, 200 झाली का 300 झाली, काय व्हायचं ते होऊ द्या, खायचंय ते खातो. आता काय आम्ही आमचे शत्रू म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. एखाद दिवशी गेलो त्या डायबिटिक कोमामध्ये, म्हणजे काय करणार. म्हणाले जो तो मनुष्य आपला आपला शत्रू किंवा मित्र आहे. म्हणून ते सांगतात उद्धरेत आत्मनात्मानम, आपणच आपला उद्धार करायचा आहे, कोणी येत नाही. सद्गुरू आपल्याला वाट दाखवतात, सद्गुरू समोर, अरे पण पाऊल तर टाक. ते म्हणतात एक तरी पाऊल टाक, मी 10 पावलं तुझ्याकडे चालत येतो, पण एक पाऊल तरी, पहिलं पाऊल तुला टाकायचं आहे, तुला तुझ्या ठिकाणी बदलायचं आहे. म्हणून उद्धरेत आत्मनात्मानम, आपण स्वतःचं स्वतः उद्धार करून घ्यायचं आहे. न आत्मानम अवसादयेत, म्हणाले त्याच्याशी शत्रुत्व करून, म्हणाले आपण आपल्याकडून आपला घात करून घेऊ नये, त्याच्याशी अयोग्य व्यवहार करून आपण आपल्या ठिकाणी वेडवाकडं वागून आपलं नुकसान करून घेऊ नये. म्हणाले आत्मैव ह्यात्मनो बंधुर, आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले मित्र शत्रू आहोत. म्हणजे आम्ही आमचे स्वतःचे शत्रू आणि मित्र आम्हीच होतो. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना, आपणच आपले शत्रू बनतो. सगळं आयुष्य गेलं आणि आपण काही केलं नाही, आळसात वेळ काढला, नुसते पडून राहिलो, काहीही कुठल्याही प्रकारची हालचाल, काही कर्तृत्व, काहीच आमच्या आयुष्यात आम्ही केलं नाही. आणि केव्हा तरी एकदा खंत उत्पन्न झाली, अहो तुम्ही लोक किती करता हो, आम्ही मात्र नुसता आराम केला, आम्ही मात्र आरामात राहिलो. खरंच आता असं वाटतं की आपण तेव्हा काहीतरी करायला पाहिजे होतं. ते म्हणले ठीक आहे आत्ता सुद्धा करा, कारण आपला उद्धार आपण करायचा आहे. कोणत्याही क्षणी मनुष्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला की आपण छांदोग्य उपनिषद घेतलं इथे, त्या छांदोग्यामध्ये आपल्याला एक विषय येऊन गेलेला आहे त्यावेळी, की त्यांनी असं म्हटलं ज्या क्षणी मनुष्याला कळलं की हे जे माझं जीवन आहे, हे माझं जीवन म्हणजे साक्षात एक यज्ञ आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी सगळं वाईट त्यागावं, मी सगळं अशाश्वत त्यागावं, मी माझ्या जीवनामध्ये जे खरोखरच मला आवश्यक नाही ते मी सोडून द्यावं आणि जे केवळ चांगलं आहे त्याचा मी स्वीकार करत जावा. असं म्हणाले ज्या दिवशी आमच्या मनात येईल त्या दिवशी आमचं हे जीवन, हा आमचा देह आणि त्याचा प्रतिक्षणी जगणं हे म्हणाले यज्ञ होईल. कारण त्याचं सुरुवातच अशी, यज्ञ वै पुरुषा, असं म्हणून तो विषय त्यांनी चर्चेला घेतलाय. आमचं जीवन मग हा यज्ञ होईल म्हणाले, आमचा प्रत्येक श्वास ही त्या यज्ञाची आहुती असेल आणि आमचं जीवन म्हणजे एक साक्षात चैतन्य असेल. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की कोणत्याही क्षणी वाटू दे ना, काय बिघडलं, जिथे आहोत तिथून, ज्या वयात आहोत तिथून, ज्या वेळी आहे तिथून. माऊलींनी इथे त्याच्यावरचं स्पष्टीकरण देताना, टिप्पणी करताना असंच म्हटलंय की आपण आपला उद्धार करायचा आहे ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी. कारण आपली पण प्राप्त काळ घडी आलेली नसते ना, त्यामुळे तोपर्यंत आपल्यालाही उजाडत नाही. जेव्हा आपला काळ येतो योग्य अनुकूल तेव्हा आपल्याला उजाडतं, पण तोपर्यंत झोपून राहावं असं म्हणत नाही. गीता असं म्हणत नाही की तो जाऊ द्या येईल घडी तेव्हा आम्हाला कळेल, होईल तेव्हा, तोवर आता मजा करू, नाही. त्या दिशेने चालत राहिलो तरच आम्ही तिथे पोचू. कारण ह्याच अध्यायामध्ये पुढे म्हटलंय ना, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते. म्हणजे या मार्गावरचा माणूस योग मार्गात असून सुद्धा जरा इकडे इकडे भटकला तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आमच्यासारखा माणूस नुसताच भटकलेला आहे, भटकतच राहिला
तर त्याला पुढचा जन्म काय यायचा हो, कसा येणार, त्याची काळजी त्यालाही करायला पाहिजे. म्हणजे फक्त जीवनापुरती काळजी करा असं ही संस्कृती, ही परंपरा सांगत नाही, हे तत्वज्ञान सांगत नाही. हे तत्वज्ञान सांगतं की माणसाला जेव्हा मी कुठून आलो, कसा आलो, आत्ताच का आलो माहिती नाही, किती काळाकरता आलो माहिती नाही, ह्याच घरात का आलो माहिती नाही, इतक्या सगळ्या गोष्टी मला पूर्वीच्या माहीत नाहीत, आणि हे संपल्यावर मी कुठे जाणार आहे हे मला माहीत नाही. तू जन्माला येऊन एवढाच विचार करशील का वर्तमानाचा? तुला तुझा भूतकाळ विचारात घ्यायला लागेल, तुला तुझा भविष्यकाळ विचारात घ्यायला लागेल. या दोन्ही गोष्टी आम्हाला विचारात घ्यायला लागतील. आणि जोपर्यंत हे दोन मला आहेच ना, कारण असा लटकलेला सुट्टा काळ कोणाला मिळालाय? आम्हाला असा लटकलेला सुट्टा वर्तमान काळ मिळालाय का? जेव्हा वर्तमान काळ मिळालाय तेव्हा आम्हाला भूतकाळ आहेच, आणि जेव्हा भूतकाळ वर्तमान काळ आहे तेव्हा भविष्यकाळ आहेच. म्हणून आमचं अध्यात्मशास्त्र आम्हाला सांगतं की हा विचार तुझ्या मनात आला की तू तुझा उद्धार करण्याचा मार्ग शोधायला लागशील. पाण्यामध्ये गटांगळ्या खायला लागला की बाहेर येण्याचा मार्ग शोधशील. तसं आहे, तुला तू जे करतो आहेस हे काही फारसं मोठं योग्य नाही आहे असं म्हणाले ज्यावेळी वाटेल त्याच वेळी तू त्याचा मार्ग शोधशील. गीताकारांचं अगदी स्पष्ट आम्हाला उत्तर आहे. एका गुरूंचे इतके शिष्य आहेत, सगळे शिष्य का नाही मोक्षाला प्राप्त होत? त्याचं कारण आहे त्या शिष्याच्या बाजूनी त्यांनी काहीतरी दाखवलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे एक दृष्टांत आहे की पणती आहे, वात आहे, त्याच्यामध्ये तेल आहे, जवळ काडेपेटी आहे. हे सगळं कुणी तयारी करायची? शिष्यानी. हे सगळं जेव्हा तयार आहे तेव्हा येऊन गुरुजी ती काडी पेटवतील ना, आणि ती ज्योत पेटवतील, त्यावेळी ती पणती पेटेल. आम्ही काहीच करायचं नाही, आम्ही सगळं गुरुजींवर सोपवलंय. आमचे गुरु बघतील, गुरु म्हणतील बघू, जेव्हा बघायची वेळ येईल तेव्हा बघू. कारण त्याची तयारी आहे. आपल्याकडे हा दृष्टांत आहे आणि सर्वदूर वापरलेला आहे की ते म्हणतात ही, म्हणून ही तयारी आमची पाहिजे. फक्त ज्योत पेटवून द्यायचं काम गुरु करत, तयारी आमच्याकडे आहे. म्हणून उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत, आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मनः. तेव्हा हासोनी कृष्ण म्हणे तुझे नवल ना हे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, येथ अद्वैती ये. म्हणारे अरे तू बोलतोस त्यात काही मोठं अयोग्य नाही आहे, अवास्तव नाही आहे, खरंच आहे. पण एक तुझ्या लक्षात आलेलं नाही आहे की हे जे सगळं जग आहे ना, ह्यात जो परमात्मा भरून राहिला आहे ना, हा परमात्मा अद्वैत भावाने भरून राहिला. या अद्वैतामध्ये देणं घेणं काय आहे? देणं घेणं काही नाही आहे, सगळं दिलेलं आहे. परमात्म्याने सुद्धा सगळं तुझ्या आत दिलेलंच आहे, फक्त त्याच्याजवळ जाऊन पोचायचं आहे. मराठीमध्ये आपल्याकडे म्हणे ना, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. तुझी जागा चुकली आहे, त्या जागेवर जा, तुझ्याच जवळ आहे, त्या जागेशी जाऊन पोच, विषय संपला. म्हणून भगवंत हसून म्हणतात अरे हे अद्वैत आहे, सगळ्यांना सगळं मिळालेलं आहे, सगळ्यांच्या जवळ सगळं आहे, नाही आहे असा कुणीच नाही आहे. आता इथे काय कुणी कुणाला द्यायचं आहे? फक्त जे दिलंय ते मी फक्त समजून घ्यायचं आहे, म्हणजे बाकी दुसरं काही नाही आहे. पै व्यामोहाची या शेजे बळिया अविद्या निद्रिस्त होये, ते वेळी दुस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंचा. पण काय होतं म्हणाले, हा जो अविवेक आहे, हा जो व्यामोह आहे, या अविवेकामध्ये त्याचे दृष्टांतांनी त्यांची भाषाच सारखी दृष्टांत देत आहे. ते म्हणतात अविवेक नावाच्या शेजेवर, पलंगावर, अंथरुणावर म्हणाले बलवान अविद्या, बळीय अविद्या निद्रित होईजे. म्हणाले आधी अविवेक, त्या अविवेकाचं अंथरुण, आणि त्या अंथरुणावरती झोपली आहे कोण तर अविद्या, आणि ती निद्रित होईजे. आणि बलवान आहे बळीय अविद्या, ते वेळी दुस्वप्न हा भोगीजे. त्यावेळी हा जो साधक आहे, हा जो जीव आहे, याला काय भोगावं लागतं? वाईट स्वप्न पाहावं लागतं. कशाचं वाईट स्वप्न? जन्म मृत्यूच. पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम चालू आहे. ती जी परंपरा आहे ती चालू राहते. म्हणाले
पाठी अवसात ये चेवो तै ते अवघेची होय वावो. पण म्हणाले कधीतरी एकदा एकदम असं उजाडतं, त्याला असं वाटतं नाही याला काही अर्थ नाही आहे, आणि म्हणून म्हणाले एकदम अवसात, आणि त्याला आपल्याच ठिकाणी एकदम जागृती येते. आपल्याच ठिकाणी आपल्याला असं वाटायला लागतं तैते स्वप्न आघवेची होय. ते सगळं स्वप्न काय होतं, अवघड स्वप्न अकस्मात व्यर्थ होऊन जातं. म्हणजे ह्या जन्ममृत्यूच्या ठिकाणी त्याचा अविवेक निघून जातो, त्याची अविद्या त्याच्यापासून दूर जायला लागते. त्याचा जो विचार आहे तो एका क्षणात पालटतो, तो चैतन्यमय होतो, तो जागृत होतो. मला ही वेळ यायला त्याच्या मागे साधनेचा फार मोठा एक पल्ला गाठत पुढे जावं लागतं. कारण चांगुलपण आल्याशिवाय हे कसं होईल, अंगात सत्वगुण निर्माण झाल्याशिवाय असा विचार कसा येईल. आणि म्हणून म्हणाले ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची. आणि त्याच्या ठिकाणी असाच आपोआप सद्भाव उत्पन्न होतो, आपोआप चांगुलपण प्रकट होतं. आणि काय होतं, तोही आपले आपणच असतो आणि तोही त्याच्याच ठिकाणी असतो. म्हणजे तो केव्हा उत्पन्न व्हायचा हे तो ठरवू शकत नाही, पण उत्पन्न होतो तो त्याचा त्याच्या ठिकाणी, त्याचा त्याच्यामुळे होतो. आणि म्हणून ते सांगतात म्हणून आपणची आपण पेया घातू की ज तू असे धनंजया. म्हणून आपणच आपला घात करत असतो की आपल्याला कळत नाही. कारण आतमध्ये जो भाव उत्पन्न व्हावा असं वाटतं, उलटं असतं. आपण व्यवहारात साधना करताना कसं करतो, साधना करतो आहोत किंवा आपल्याला वाटतं आपलं वाईट सगळं निघून जावं, आपल्या मनात वाईट विचार येतात. वाईट विचार आला की आपण तो नाही, हा विचार नाही, बाजूला टाका, हा चांगल्या विचारांनी भरून टाका. पुन्हा दुसरा वाईट विचार आला, बाजूला करा, चांगला विचार करा, तो बाजूला करा. ही साधना करत करत आपण उलट्या दिशेने, इथे त्यांनी कसं सांगितलं म्हणून या आपणची आपण पेया घातू की जतू असे धनंजय. म्हणजे जेव्हा आपण पापाच्या मार्गाने चालतो, जेव्हा आपण वाईट मार्गाने चालतो, किंवा जेव्हा हे वाईट वागणं बोलणं आपल्याला बरं वाटतं, त्यावेळी काय होत असतं, आपण आपला घात करत असतो. आणि आता आपल्याला फारसं उजाडलेलं नसतं, पण माहीत नाही पूर्वजन्मीचा काय संस्कार असतो, आपल्याला वाईट वेडवाकडा आवडत नाही, पण तरीसुद्धा आपल्या मनात कधीतरी वाईट विचार येतो, काही दिवसाकाठी 10 वेळा सुद्धा येतो. जेव्हा वाईट विचार येतो तेव्हा आपण म्हणतो नाही रे बाबा, हा आपल्याला पटत पण नाही आणि हा आपला स्वभाव पण नाही, हा विचार येता कामा नये, तो बाजूला करतो. आपण देवाचं नाव घेतो, म्हणतो देवा नारायणात तोबा तोबा, कुठे असा विचार आला आपल्या मनामध्ये, आता पुन्हा नाही येऊ, बाजूला केला. इथे त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या, जे आपण त्याच्या दुसऱ्या बाजूला आहोत, त्याच्या ह्या किनाऱ्यावर आहोत, तर या किनाऱ्यावरचा माणूस प्रत्येक वाईट गोष्ट स्वीकारत चाल, आपणच आपल्या हाताने वाईटात पडतोय. म्हणजे कसं, म्हणून आपणची आपण पेया घातू की जतू असे धनंजय. घात करतो, स्वतःचा घात करतो. चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. नाथिलिया म्हणजे आथिलिया म्हणजे असणे, आणि नाथिलिया म्हणजे नसणे, म्हणजे मिथ्या म्हणजे खोटा, आभासात्मक असलेला देहाभिमान, अहंकार. सगळा खेळ आपल्या अहंकाराचा असतो, दुसरं काही नाही. मनुष्य आपल्या अहंकारा कसा डिवचला जाईल आणि त्याच्याकरता तो काय बोलील, काय वागेल आपल्याला माहीत नसतं. आपणच कधीतरी काही बोलून जातो. म्हणजे आपण म्हणतो खरं असा आपला काही हेतू नव्हता, आपल्या मनात सुद्धा विचार नव्हता, वरवरचा विचार नव्हता, पण अंतर्मनातले संस्कार आपल्याला माहीत नसतात. कधीतरी आपण कारण नसताना उगीच रागवतो, कारण नसताना मनात काहीतरीच वेडेवाकडे विचार येतात, कारण नसताना म्हणजे भीतीच वाटते. एखाद्या वेळेला एकदम अगदी निराश वाटतं, खोल गेलंय असं वाटतं, काही खरं नाही असं वाटतं. हे काय आहे सगळं? हे सगळे जे खेळ आहेत, हे सगळे खेळ आपल्या अहंकाराचे उलटे पालटे खेळ आहेत. की मी, अहंकार म्हणजे मी, माझं अस्तित्व, माझ्या अस्तित्वाला भय नावाची एक गोष्ट आहे. ते भय सुद्धा आम्हाला कधी निराश करतं,
ते भय सुद्धा आम्हाला कधी दुर्बल करतं, ते भय सुद्धा आम्हाला कधी पोकळी निर्माण करून देतं, ते भय आम्हाला अकारण भयभीत करतं. त्याचं कारण असं आहे, मी माझं अस्तित्व कधीच सुटता कामा नये. आणि जोपर्यंत मी माझ्या ठिकाणी वेगळेपणाने अस्तित्व राखू नये तोपर्यंत सुटणारच नाही ना. आमचं अध्यात्मशास्त्र काय सांगतं की हा जो माझा मी हा अहंकार आहे, हा अहंकार सुटला म्हणजे नष्ट नाही झाला, तो अहंकार व्यापक झाला, भयच संपलं. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जा. माऊली म्हणतात हे सगळं विश्वामध्ये मीच राहतो ना, मग ह्या देहात राहतो याचं काय कौतुक आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, अशी ज्याची बुद्धी स्थिर आहे, किंबहुना चराचर आपणची जायला. काय सांगू म्हणाले याच्यापेक्षा जास्त. प्रत्येक जीवमात्रामध्ये तो भरून आहे. आणि तो जेव्हा स्वतःला इतका व्यापक समजतो तेव्हा त्या देहाच्या ठिकाणी घट्ट ममत्वानी राहून तो खेळ करत बसत नाही त्या अहंकाराचे. आणि त्यामुळे त्या अहंकाराचे खेळ आम्हाला किती नाचवतात आणि ते आम्हाला कसे अडचणीत आणतात. ते म्हणतात एका क्षणी अचानक यापासून आपण दूर व्हावं, आपली साधना आपल्याला दूर नेते आणि एकदम त्या चांगल्याच्या जगामध्ये, त्या सात्विकाच्या जगामध्ये, स्वरूपाच्या जगामध्ये ती घेऊन जाते. पण हे न्यायला आपले आपण कारणीभूत आहोत, दुसरा कोणी नाही. म्हणून इथे आजचा विषय आपण इथे